फार्मस्टेवरील सकाळ म्हणजे निसर्गानं रंगवलेलं एक जिवंत चित्रच होतं. पहाटेच्या थंडगार हवेत मातीचा दरवळ, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आणि हिरव्यागार शेतांवर अलगद पसरलेले धुक्यांचे पांघरून मनाला विलक्षण शांतता देत होतं. हलक्याशा पावसांच्या सरी चालूच असल्यामुळं वातावरणात एक नवीन थंडावा निर्माण झालेला होता. त्याचमुळं आम्ही देखील सकाळचं आवरून घेतलं आमचं आणि त्याच्यानंतर थोडेसे रील्स बनवले अशा छान अशा वातावरणामध्ये. तर लागली भूक कडकडीत, त्याच्यामुळं नाश्ता करायला गेलो. तर नाश्तासुद्धा इथे बघू शकता अनलिमिटेडच होता. तर सकाळ सकाळी नाश्त्याला होते पोहे, उपमा, शिरा, त्याचबरोबर मिसळ होती. आणि हे सगळं खाऊन झाल्यावरती आम्ही थोडा वेळ गप्पा मारत मारत चहाचा आस्वाद घेतला. हा एक अविस्मरणीय क्षण होता मंडळी, कारण असं थंड अशा वातावरणामध्ये मस्त अशी गप्पा मारत मारत चहा पिलो. एवढ्या थंड वातावरणामध्ये सकाळ सकाळी स्विमिंगचा सुद्धा आम्ही आनंद घेतला. मस्त असं वाटलं. त्यानंतर निघालो आम्ही वजराई आणि भांबवली धबधबा बघण्यासाठी आणि जाता जाता आम्ही कव्हर करणार होतो कास धरण. हे सगळं करता करता जागेवरच आम्ही थांबत होतो, कारण निसर्गच एवढा बाहेर, वातावरणच एवढं भारी होतं की ठिकठिकाणी थांबून आम्ही रील्स काढत होतो, फोटोज वगैरे घेत होतो. आणि हा आम्हाला एकांत भेटलेला होता, त्यामुळे खूप भारी वाटत होतं. आमच्यासोबत ट्रिपला आमचा मित्र परिवार आणि त्यांच्या फॅमिलीत सुद्धा जॉईन झालेल्या होत्या, त्याच्यामुळे एक नवीनच रंगत आली. त्याच्यानंतर आम्ही लास्टला रील बनवायला गेलो. हे बघू शकताय काय झालं. आम्ही सगळे खूप हसलो आणि शिवाय ओवी पण हसली. तर मंडळी, ह्या होत्या ट्रिपच्या आपल्या काही खास मेमरीज. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद.